नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत. गेल्या वेळी आपण धम्मपदातील यमकवग्गातील दुसरी गाथा पाहिली होती. मनोकू गम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेंती छायाव अनपायिनी. ह्या गाथेचा आपण अर्थ पाहिला होता. आज आपण धम्मपदातील गाथा क्रमांक 6, जसं आपण तुम्ही हे थंबनेल पाहिलं आहे त्या गाथेचं आपण आज अठ्ठकथामध्ये शॉर्टमध्ये स्टोरी पाहणार आहोत. ती गाथा पाहणार आहोत आणि त्या गाथ्यानंतर प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत. म्हणजे पाली भाषेतला जो शब्द असेल त्याचा मराठीमध्ये आपण अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण गाथाचा अर्थ काय होतो आणि आजच्या जीवनात त्याचा काय संबंध आहे का हेही आपण आज पाहणार आहोत. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की स्क्रीनवरती जे जे काही दिसेल, म्हणजे जे काही आपण पाली भाषेचं फॉर्मॅट टाकणार आहोत ते आपण सर्व नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या संग्रही ही विशेष माहिती आपल्याजवळ राहील. सोबतच आपला जो संकल्प आहे की प्रत्येक मराठी घरामध्ये पाली विषय हा जायला पाहिजे, ह्यासाठी आपण तो शिकता यावा यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. बदल्या काळामध्ये माझी परीक्षा होती, 10वीची परीक्षा होती, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते. माझी परीक्षा पण नेक्स्ट मंथला पोस्टपोन झाली आहे. आज आपली तारीख आहे 11/5/2026. नेक्स्ट मंथला माझी एक्झाम आहे, त्यामुळे पुरेसा थोडासा वेळ आहे. त्या दरम्यान आपण जेवढा अभ्यास करता येईल तेवढा आपण अभ्यास करणार आहोत. तर आजची गाथा आपण लक्षात घ्या. परेच विजानंती मयंक एथ यमामसे एच तत्थ विजानंती ततो समंती मेधघा. ही यमकवग्गातील म्हणजे धम्मपदातील यमकवग्गा आहे. त्यातली 6वी क्रमांकाची ही गाथा आहे. आता ही गाथा काय म्हणते, कसं काय म्हणते ते आपण पाहूया. तर ही अठ्ठकथा आहे, काली यक्षिणीची कथा आहे आणि हे जेतवण श्रावस्ती इथे घडलेली कथा आहे. कथा काय सांगते थोडक्यात बघूया आपण. एका गृहस्थाची पत्नी वाजवती म्हणजे तिला मूलबाळ होत नव्हतं. त्यामुळे तिच्या घरातून म्हणजे तिचे सासरची लोक आहेत तिच्या थोडा त्रास देत होती. बोलते ही काय वाणबाई आहे, कशी काय आहे, त्यामुळे तिला खूप त्रास होत होता. आणि ह्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी तिने एकदा काय केलं की आपल्या पतीचं लग्न दुसऱ्याबरोबर लावून दिलं. म्हणजे सवत आली तिच्या घरामध्ये. पण हे लग्न तिला काय आवडलं नाही, मनापासून तिने केलं नव्हतं. लोकांच्या त्रासातून जाचातून बोलण्यापासून सुटका मिळावी म्हणून तिने ते कृत्य केलं होतं. पण ती सवत आलेली तिला ती आवडली नव्हती. म्हणून तिने काय केलं की जेव्हा ती स्त्री म्हणजे दुसरी आलेली सवत ही गरोदर राहिली पहिल्यांदा, तेव्हा तिला तिने काही औषध दिलं आणि त्या औषधामुळे तिचा गर्भपात झाला. नेक्स्ट टाईम म्हणजे दुसऱ्या वेळीही ती जेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा हिनेही औषध दिलं आणि ह्यावेळी काय झालं की पोटातल्या बाळासह त्या महिलेचा मृत्यू झाला. पण मृत्यू होताना तिच्या मनात म्हणजे ती सवत होती, तिच्या मनात ह्या पहिल्या स्त्रीबद्दल खूप घृणा द्वेष निर्माण झाला आणि मी काय म्हणतो आपण मी ह्याचा बदला घेईल असं म्हणतो ना आपण, की तशा प्रकारे तिच्या मनामध्ये भावना होती आणि ती मृत्यू पावली. काही काळानंतर ही पहिली महिलाही मृत्यू पावली. पण पुढील अनेक जन्मामध्ये अठ्ठकथेमध्ये लिहिलेलं आहे की पुढील अनेक जन्मामध्ये ह्या दोघी शत्रुत्वाच्या सिलसिला सुरू म्हणजे या दोघांमध्ये शत्रुत्व सिलसिला सुरूच राहिला. कधी ही तिच्या मुलाला खायत असे किंवा मारत असे आणि दुसऱ्या जन्मामध्ये तिचा प्रतिशोध घेण्यासाठी ही पहिली दुसरी जन्म मारत असे. अशा प्रकारचा हा सिलसिला कंटिन्यू सुरू राहिला. वेगवेगळ्या योनीमध्ये जन्मावर येऊनही त्यांचा हा सिलसिला सुरूच राहिला. तर अशा वेळी बुद्ध काळाला म्हणजे बुद्धांचा काळ जन्माला आला आणि त्या काळामध्ये एक स्त्री म्हणजे ह्या दोघीपैकी एक स्त्री सधन कुटुंबामध्ये जन्माला आली आणि दुसरी यक्षिणी झाली. आता जेव्हा ही स्त्री गर्भवती राहिली, तिला बाळ झालं, तेव्हा ही यक्षिणी तिला त्या बाळाला मारण्यासाठी आली होती. ही घाबरली, पण हिचं अत्यंत श्रद्धा भगवान बुद्धांवरती होती म्हणून ती भगवान बुद्धांकडे गेली आणि त्यांच्या पायाजवळ तिने त्या बाळाला ठेवलं आणि म्हणाली की माझ्या बाळाला वाचव म्हणून. आता ही यक्षिणी त्या महिलेच्या मागोमाग आली
पण तिला बुद्धविहार म्हणजे विहाराच्या आतमध्ये जायला तिला धाडस होत नव्हतं. अशा वेळी बुद्धांनी त्यांच्या दिव्य चक्षुने पाहिलं आणि त्यांनी संपूर्ण ज्ञात केलं की एक्झॅक्टली परिस्थिती काय आहे. अशा वेळी त्यांनी तिला बोलवलं, यक्षिणीला बोलवलं आणि तिला दोघींना सांगितलं की घृणेचा अंत घृणेने कधीच होत नाही, उलट घृणेमुळे अधिक घृणा निर्माण होते. घृणेचा अंत प्रेम, दया, करुणा आणि मैत्रीनेच होतो. म्हणजे भगवान बुद्ध स्वतःही सांगत आहेत की तुमच्यामध्ये भगवान बुद्ध सांगत आहेत की एकमेकांबद्दल द्वेष निर्माण केल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये शत्रुत्व निर्माण केल्यामुळे ते शत्रुत्वच निर्माण होते, त्याच्यामध्ये कधीही मैत्रीत परावर्तन नाही. पण त्या ह्यांचा जर तुम्हाला विमोड करायचा असेल, नाश करायचा असेल, त्याचा रूपांतर तुम्हाला प्रेम, दया, करुणा आणि मैत्रीत करावं लागेल. म्हणजे एकंदरीत ब्रह्मविहार भगवान बुद्ध त्यांना समजावून सांगतात आणि त्या दोघींनी आपली चूक मान्य केली. भगवान बुद्ध त्यांना सांगतात की तुम्ही कशा प्रकारे जन्मोजन्मी ही शत्रुत्व निर्माण करत आहात, एकमेकींबरोबर ठेवत आहात, त्यामुळे त्याची परिणती आत्ता झालेली आहे. तर दोघींनी एकमेकी चूक मान्य केली आणि बुद्धांच्या उपदेशानं त्यांच्यातला वाद हा शांत झाला. मग भगवान बुद्धांनी त्या स्त्रीला सांगितलं की ह्या बाळाला यक्षिणीकडे दे. पहिली तरी घाबरत होती, पण भगवान बुद्धांच्या श्रद्धेपोटी तिने त्या बाळाला दिलं, तिच्या यक्षिणीच्या हातामध्ये दिलं. मग यक्षिणीने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं, आपल्या कुशीत घेतलं, तिला मुके घेतले, अनेक आशीर्वाद दिले आणि ती बाळ त्या पहिल्या बाईला परत दिलं आणि ती यक्षिणी निघून गेली. अशा प्रकारची ही अट्टकथा, काळी यक्षिणीची अट्टकथा ही ती सांगितलेली आहे आपल्याला धम्मपदातल्या 6व्या गाथेची. आणि भगवान बुद्ध ह्या प्रसंगाला अनुसरून एक गाथा म्हणतात, ते म्हणजे परेच विजानंती मयं एत्थ यमामसे एच तत्थ विजानंती ततो समंती मेधगा. आता ह्याचा काय अर्थ आहे? पहिल्या शब्दाचा आहे की पर म्हणजे इतर किंवा दुसरे लोक असा होतो. हे विशेषण आहे, सर्वनाम पण वापरू शकतो आपण, तर ते एक प्रकारचं वेगळंच असेल. म्हणजे चचा पाली साहित्यामध्ये चचा वापर प्रामुख्याने आणि ह्या अर्थाने होतो. म्हणजे बुद्धच, धम्मोच, संघोच असं आपण जे बोलतो त्या बुद्ध आणि धम्म आणि संघ असा त्याचा अर्थ होतो. तर चचा अर्थ समजून घ्या की तिथे पण आणि ह्या अर्थाने होतो. न हे नकारार्थी अव्यय आहे ज्याचा अर्थ नाही असा होतो. परे आता जर सांगितलं ते अर्थ आहे. च हे अव्यय आहे ज्याचा अर्थ आता आपण सांगितलं असणार आणि किंवा पण, म्हणजे आणि पण होतो आणि पणही चा उच्चार होतो, त्याचा अर्थ होतो. विजानंती हे 2 शब्दांनी बनलेले आहेत, म्हणजे ते संधी झालेली आहे. पहिला शब्द आहे वि आणि दुसरा आहे ज्ञा, म्हणजे जाणणे. या धातूपासून बनलेले क्रियापद आहे ज्याचा अर्थ जाणणे, समजणे, ओळखणे किंवा भान असणे असा होतो. याचा अर्थ सत्याची जाणीव असणे असा आहे. मयं एथ, आता इथे शब्द तुम्ही बघा मयं एथ असं लिहिलेलं आहे, पण तो शब्द कसा आहे? मयं एथ, इथे संधी झालेली आहे. तर मयं म्हणजे आम्ही, एथ म्हणजे येथे, या विषयात किंवा या जगात. यमामसे म्हणजे हा शब्द यम धातूपासून आलेला आहे. याचा अर्थ संयम राखणे किंवा विनाश पावणे, मृत्यू होणे असा होतो. गातेच्या संदर्भात याचा अर्थ आम्हाला एके दिवशी हा देह सोडून जायचे आहे किंवा आम्ही मृत्यूच्या स्वाधीन होणार आहोत असा होतो. जे लोक म्हणजे हे परेच्या विरुद्ध वापरलेले आहेत, म्हणजे जे शुद्ध लोक आहेत. तथ्य म्हणजे तेथे किंवा त्या बाबतीत, म्हणजे मृत्यूच्या किंवा अनित्यतेच्या सत्याच्या बाबतीत. ततो त्यानंतर, त्यामुळे किंवा त्या कारणास्तव. संमती म्हणजे शांत होतात, संपतात किंवा थांबतात. मेधगा याचा अर्थ तो कलह, भांडणे, वादविवाद किंवा शत्रुत्व असा होतो. म्हणजे आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिला आहे, त्याचं व्याकरण पाहिलेलं आहे. आता प्रत्येक ओळ काय बोलते ते आपण पाहूया. पहिलं ओळ आहे परेच विजानंती मयं एथ यमामसे. म्हणजे या जगातील सामान्य किंवा अज्ञानी लोकांना हे समजत नाही की आपण सर्वजण येथे अल्प काळासाठी आहोत आणि आपल्याला एके दिवशी मारायचे आहे.
आपण सर्व मृत्यूच्या दाढेत आहोत हे सत्य विसरल्यामुळे लोक एकमेकांशी हेवादावा आणि भांडणे करतात. म्हणजे आपण खूप कमी काळासाठी आपलं वयोमान म्हणून गेलं तर 70 मॅक्सिमम 70 आहे. तर ह्या 70 आयुष्यामध्ये वयाचे 25 वर्ष तर शिक्षणामध्ये म्हणजे 20 वर्ष शिक्षणामध्ये जातात, काही वर्ष आपले संसार जीवनामध्ये घेतात, काही नंतर आपलं काही जे उर्वरित आयुष्य आहे. पण ह्या छोट्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांबद्दल हेवादेवा करत असतो, भांडण करत असतो. हे आपल्याला समजत नाही की आपल्याला खूप कमी आयुष्य भेटलेलं आहे. आपलं खरी तर वाटचाल निब्बाणाकडे व्हायला पाहिजे, पण आपली वाटचाल होते कलहाकडे, वादविवादाकडे. ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष देतो. भगवान बुद्धाने सांगितलं की निब्बाण प्राप्तीकरता तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. पण आपला कलह म्हणजे आपला कल कुठे जातो तर निब्बाण मार्ग सोडून, म्हणजे आपला पंचशिलेचा मार्ग सोडून 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या त्या सोडून आपला कल दुसरीकडे जातो. तर हे महत्त्वाचं आहे की परेच्या विजानंती मयं एथ यमामसे, हा पहिला अर्थ झाला. दुसरा आहे येच तथ्य विजानंती ततो संमंती मेधगा, परंतु एच तथ्य विजानंती, परंतु जे सुज्ञ लोक आहेत ज्यांना हे सत्य पूर्णपणे उमजले आहे की जीवन क्षणभंगूर आहे, म्हणजे ज्यांना समजले की आपलं हे लाईफ आहे, आपले जे जीवन आहे ते अल्पवधीचं आहे आणि मृत्यू अटळ आहे, म्हणजे मृत्यू कोणालाही टळला नाही आहे, त्यांना कशाचेही आकर्षण किंवा कोणाबद्दलही द्वेष उरत नाही. ही जाणीव झाल्यामुळे त्यांचे सर्व प्रकारचे कलह, भांडणे आणि मानसिक द्वेष आपोआप शांत होतात. अशा प्रकारे ह्या दुसऱ्या वेळेचा अर्थ म्हणजे ज्यांना लोकांना समजलं आहे की आपलं आयुष्य कमी आहे, पण ह्या कमी आयुष्यामध्ये वादविवाद करण्यापेक्षा आपण मैत्री केली, प्रेम केलं, करुणा केली, उपेक्षा केली, मुदिता ठेवली, तर ह्या सर्वांमुळे आपण एक प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावरती आरूढ होऊ शकतो आणि आपण निब्बाणाकडे जाऊ शकतो. ना की आपण वादविवाद करता करता इथेच आपलं आयुष्य पुन्हा ते सर्कल आहे ना, त्या सर्कलमध्येच आपण फिरलो आहे जीवनचक्रामध्ये. तर अशा प्रकारे तर काय आहे की पूर्ण गाथा आहे का सांगितली पुन्हा, परेच विजानंती मयं एथ यमामसे एच तथ्य विजानंती ततो संमंती मेधगा, म्हणजे इतर अज्ञानी लोकांना हे समजत नाही की आपल्याला या जगात एके दिवशी नष्ट व्हायचे किंवा मरायचे आहे, परंतु ज्यांना हे सत्य समजते त्यांचे सर्व कलह आणि भांडणे शांत होतात. म्हणजे आपण इथे अल्पकालासाठी आलेलो आहोत हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपले विजन म्हणजे आपला जो ध्येय आहे त्या ध्येयानुसार, आपलं ध्येय काय सांगितलं आहे, निब्बाण प्राप्ती, तर त्या निब्बाण प्राप्तीकडे निदान एक तरी पाऊल पुढे चालू शकतो, आपण एक तरी पाऊल पुढे टाकू शकतो. विथ द हेल्प ऑफ पंचशील आहे, अष्टशील आहे, दसशील आहे, ह्यांच्या अनुसरणाने, आचरणाने आपण एक पाऊल पुढे टाकत जेव्हा आर्य अष्टांगी मार्गांच्या पावलावरती येऊ तेव्हा आपण एक पाऊल करत निब्बाणाकडे जाऊ शकतो. हा बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे. आणि ज्यांना सर्वांना हे समजतं की लाईफ इज शॉर्ट, म्हणजे ही लाईफ खूप लहान आहे, कमी आहे, ह्या कमी लाईफमध्ये आपला भांडायचं आहे की सुख प्राप्त करायचं हे प्रत्येकाला त्यांचं चॉईस असतो. त्यांना माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे. पण हे बाब अशी आहे की मोस्ट ऑफ द लोक हा मार्ग सोडून म्हणजे आपले इतर जर व्ह्युअर्स असतील, जर इतर पंथातले व्ह्युअर्स असतील तर भगवान बुद्धांनी जो सांगितलेला मार्ग आहे किंवा देवी देवतांना त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेला मार्ग असेल, जो काय असेल तो मार्ग हा सर्वस्वी सुखप्राप्तीसाठी सांगितलेला मार्ग आहे, ना की वादविवाद करण्यामध्ये, ना की दुसऱ्यांना एकमेकांचा बद्दल द्वेष शत्रुत्व ठेवण्यासाठी कुठलाही मार्ग सांगितलेला नाही आहे कुठल्या ग्रंथामध्ये. प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक आपली जी मित्रमंडळी आहेत, आपली जी मित्रमंडळी आहेत ती नाही एका पंथातली आहे तर इतर समुदायातली आहेत, ते सर्वांशी मैत्री प्रेमाने राहणं हाच जीवनाचा खरा मार्ग आहे इथे सांगितलेला आहे. तर थोडक्यात सांगायचं तर काय आहे तर मृत्यूचे स्मरण आपल्याला संयमी बनवतात. म्हणजे आपण कधी ना कधी मरणार आहोत, इथे कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही आहे. या कमी आहे हे आपलं जेव्हा शाश्वत सत्य समजतं तेव्हा आपल्या मनात दुसऱ्याबद्दल असलेली शत्रुत्वाची भावना ही नष्ट होते. कारण काय करणार आहोत आपण डे टू डे लाईफमध्ये एकमेकांना पाहतो तर मनामध्ये काय ही ठेवायची आहे, दुसऱ्याबद्दल शत्रुत्व का ठेवायचं, द्वेष भावना का ठेवायची आहे. जर रोज आपण एकमेकांना पाहतो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीच करायला पाहिजे.
तर पहिला याच्यातला उद्देश काय समजतो की रागावर नियंत्रण आणि क्षमाशीलता असली पाहिजे. काली यक्षिणी म्हणजे आता जी आपण जी कथा पाहिली, जी यक्षिणीची कथा पाहिली, त्याच्यानं स्पष्ट द्वेषाचे रूप, द्वेषाने द्वेष कधीच मला संपत नाही. म्हणजे यांचं जन्मोजन्मीचं वैर. काही लोक म्हणतात की माझी म्हणजे आमचं 7 पिढीपासून वैर आहे, माझी जी जमीन आहे, माझं संपूर्ण संपत्ती नष्ट झाली तरी पण मी ह्याला सोडणार नाही. अशा प्रकारचं बरेच जण म्हणतात की जन्मोजन्मीचं वैर घेऊन आलो, हाड वैर घेऊन आलो. हे का? तर हे इथं सांगितलं आहे की ह्यांचं पण तसंच आहे, पण कुठे ना कुठे ते संपलं पाहिजे. आता आज्यापासून पंजोबापासून झालेले शत्रुत्व आता आम्ही परनातू का करणं ते फॉलो करतो आहोत. ते त्यांचं संपलं असेल, पण आता आम्हाला तर काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे, हा विचार असला पाहिजे आपल्यामध्ये. तर जर आपण कोणाबद्दल मनात राग किंवा सुडाची भावना ठेवली तर आपल्यालाच मानसिकता संपून टाकते. का संपून टाकते? कारण आपल्या मनामध्ये सातत्याने तोच विचार असतो की मी ह्याचं कसं वाईट करू, मी कसं ह्याला पाडू, कसं मी ह्याला नष्ट करू, कसं ह्याचं नुकसान करू. ह्या भावनेमध्ये आपण आपलं आयुष्य जगायचंच विसरून जातो. त्याला कसं मी हे करू, कसं त्याला मी नष्ट करू, ह्या भावनेमध्ये आपलं जे सुंदर आयुष्य आपल्याजवळ आहे त्याला आपण विसरतो आणि या दुःखाच्या महासागरामध्ये फक्त डुंकाळा मारत असतो आपण. आजच्या काळात कामाच्या ठिकाणी कुटुंबात होणारे वाद टिकवण्यासाठी क्षमा करणे म्हणजे फॉरगिव्हनेस, लेट इट गो, लेट गो, ही भूमिका असली पाहिजे आपल्याला. लेट गोची भूमिका कधी पण मस्त, म्हणजे फॉरगिव्हनेस, क्षमा करा, जाऊ द्या. भगवान बुद्धही पण तेच करायचे, क्षमा करतात. आता त्यांच्यावरती, बाबासाहेबांवरती किंवा इतर जे आपले महान नेते आहेत, महामानव आहेत, त्यांच्यावर कधी ना कधी प्रत्येकावर टीका झालेली आहे, पण त्या प्रत्येक टीकेबद्दल त्यांनी कधीही कोणाबद्दल आकसपणा मनात ठेवला नाही, द्वेष मनात ठेवला नाही. त्यांनी त्यांना माफ केलेलं आहे. जर हे आपले महामानव आपल्या दुश्मनांना माफ करत असतील, म्हणजे आपले जे टीकाकार आहेत त्यांना माफ करत असतील, तर तुम्ही आम्ही कोण? तर आपल्याला पण ती शिकवण घेतली पाहिजे की क्षमा करणं ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. दुसरं आहे वेळेचे आणि जीवनाचे महत्त्व, म्हणजे अनित्यता इथे भावना सांगितलेली आहे. यमामसे, आम्हाला एके दिवशी जायचं आहे, ही भावना, हा विचार आपल्याला मृत्यूची भीती घालण्यासाठी नाही, तर वेळेचं महत्त्व समजण्यासाठी आहे. म्हणजे तुमच्याकडे टाईम लिमिट आहे, त्या टाईम लिमिटमध्ये तुम्ही काय करणार. आता परीक्षेचा कालावधी, तर बघा 10वीची परीक्षा झाली आहे, आता लहान मुलांची म्हणजे इयत्ता 5वी, 1ली ते 9वीच्या मुलांची परीक्षा झाली आहे, त्यांना वेळेचं महत्त्व माहिती आहे. जर मी आता अभ्यास नाही केला तर मला पुढचं भविष्य अंधकारमय आहे किंवा मला फेल होणार आहे. तर हे सेम गणित आपल्यासाठी पण आहे. वी हॅव टाईम लिमिट बाउंड. आपल्याला खूप कमी वेळ आहे, ह्या कमी वेळेमध्ये आपलं नियोजन कसं करणार आहे की त्या सुडाबद्दल फक्त आपली संपूर्ण कट रचण्यामध्ये आयुष्य घालवायचं आहे, तेच नियोजन करत राहायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक क्षण मी कशा प्रकारे आनंदी जगू शकतो, माझ्यामुळे कोणाला शांती मिळू शकते, मैत्री मिळू शकते, किंवा कोणाच्या चेहऱ्यावरती हास्य येऊ शकतं. ही भावना आमच्यामध्ये असली पाहिजे. किंवा जेव्हा आपण वेळेचे व्यवस्थित नियोजन करू किंवा महत्त्व समजू की माझ्याकडे वेळ कमी आहे, मृत्यू अटळ आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, तर ह्या कमी वेळामध्ये मी काय काय करू शकतो, हे महत्त्वाचं समजणं त्या गोष्टीमध्ये आहे. जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपले आयुष्य मर्यादित आहे, तेव्हा आपण अनेक क्षुल्लक भांडणामध्ये, क्षुल्लक म्हणजे आपण बघतो नळावरती भांडणं होतात, कुठे ना कुठे ते क्षुल्लक कारण असतं. आता सपोज एक आता उदाहरण घ्या, तुम्ही ऑफिसला जायला निघालेला आहात, समजा विरारपासून तुम्ही ट्रेन पकडली, चर्चगेटला तुम्हाला उतरायचं आहे, जवळपास 1.5 तासाचं अंतर पुढं आपण चालू, अजून करा 1.5 तासाचं अंतर आहे, फास्ट ट्रेन भेटली आहे. तर ह्या ट्रेनमध्ये शिरताना किंवा जागा पकडताना किंवा त्या भजनी मंडळामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण उभा असतो, तेव्हा आपल्याला कळत ना कळत, चुकून आपण त्रास होतो. आपल्याला त्रास होतो म्हणजे जडली आपण व्यवस्थित उभं राहू शकत नाही त्या गर्दीमध्ये, आणि अचानकपणे कोणाचा धक्का लागला तर तो संपूर्ण आपण मग ते दुसऱ्याचा आपला धक्का लागला किंवा त्याचा धक्का लागला तर भांडणं होतात. या भांडणामध्ये आपला बराचसा वेळ फुकट जातो, पण त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या कामावरती होतं. कारण मग दिवसभर ते आपण आठवत राहतो की सकाळी अशी भांडणं झाली, अशा झालं, मग ते आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन जे कामामध्ये असलं पाहिजे ते दुसरं.
पण त्याच वेळी इट्स ओके, जाऊ दे, होतं कधी कधी अशा प्रकारची आपण भावना ठेवली मनामध्ये ट्रेनमध्ये, तर ती भांडणं होणार नाहीत. आपल्याला पण बरं वाटेल की बाबा चला तर हे भांडणं करण्यापेक्षा आपण शांत राहायला किंवा मोबाईल पाहिला किंवा त्या भजन मंडळाचं गाणी ऐकली, भजनं ऐकली, त्याच्यामध्ये वेळ गेला आपला. ऑफिसमध्ये आलो, फ्रेश मनामध्ये फ्रेश आनंदाने आपण कामं करू शकतो. तर हे आपल्याला समजलं पाहिजे, कुठे आपल्याला क्षुल्लक कारणासाठी वादविवाद करायचा आहे की तोच वेळ सत्कर्मी लावायचा आहे आपल्यावरती, तुमच्या आमच्यावरती आहे. ह्याच्यामध्ये अहंकाराचा त्याग, जसं मी आता सांगितलं की युगो प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो. ट्रेनमधलंच उदाहरण घ्या, मी का सॉरी म्हणून, त्याने सॉरी म्हटलं पाहिजे, त्याने का तो मी का सॉरी म्हणून, तू सॉरी म्हटलं पाहिजे, आणि ह्याच्यावरती हातापायी होतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे कुठे आपण 2 पावलं मागे यायला पाहिजे आणि कुठे 2 पावलं पुढे झालं पाहिजे, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे विजानंती हा शब्द वापरला आपण, म्हणजे विवेकी बनणे. म्हणजे आज आपल्याकडे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती खूप आहे, पण समज अंडरस्टँडिंग कमी आहे. म्हणजे त्या माहितीचा उपयोग कसा करणं हे बऱ्याच जणांना माहीतच नसतं. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावर बरंच माहिती आपल्याकडे भेटते, पण त्यांचा वापर योग्य पद्धतीने करायचा की अयोग्य पद्धतीने करायची ह्याची समज बऱ्याच जणांना नसते. समोरचा माणूस का भांडतोय किंवा परिस्थिती काय आहे याचे सखोल ज्ञान म्हणजे अवेअरनेस ठेवणे म्हणजे विजानंती. म्हणजे त्याच्या मनामध्ये समजा कुठलं तरी भांडं, आता समजा आपल्या घरातून आपण जेव्हा स्टेशनपर्यंत जो स्टेशनपासून 1.5 तासाचं अंतर कवर करायचं, परत तिथे जाऊन ऑफिसला काम करायची आहेत, म्हणजे जवळपास 10 ते 12 तास आपण 13 तास घराच्या बाहेर असतो. ह्या 13 तासामध्ये आपलं माइंड आपण कशाप्रकारे फ्रेश ठेवू शकतो, कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो ह्याची जाणीव असली पाहिजे. ट्रेनमध्ये कुठेही समजा भांडणं होत असतात, आपल्या सार्वजनिक मिटिंगमध्ये होतात, आपल्या भाऊकीच्या मिटिंगमध्ये आहेत, शाखेच्या मिटिंगमध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी भांडणं होत असतात. पण ती भांडणं होताना त्या समोरच्याचं मानसिक परिस्थिती समजून घेणं हे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार म्हणजे जो कोण कार्यकारिणी पदावरती त्यांचं काम आहे. त्यांनी जर त्यांना व्यवस्थित शांत पद्धतीने उत्तरं दिली तर भांडण होत नाही. पण प्रश्नांची उत्तरच जर समाधानकारक नाही भेटली तर त्या मिटिंगमध्ये वाद होतो. तर ही संपूर्ण जबाबदारी कोणाकडे असते, समोरच्या अध्यक्षांकडे असते. पण अध्यक्ष जर वाद करण्यामध्ये एक्सपर्ट असेल तर ती मिटिंग कधीही शांतपणे होऊ शकत नाही. म्हणजे समोरचा माहिती देतोय पण तो अध्यक्षाला ती माहितीची समज देत नाही आहे, अंडरस्टँडिंगच होत नाही आहे की मी ह्याला काय उत्तर होतं काय, मग तो वाद करतो. तर अशा वेळी आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोणाला नेतृत्व देतो, काय नेतो, हेही आपल्याला इथे समजलं पाहिजे की जी माहिती आहे त्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि समोरच्याच्या बाबतीमध्ये आपण अवेअर असलं पाहिजे, ह्या जा अर्थ इथे होतो. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय सांगतो याच्यामध्ये की आजच्या काळ हा बोध हा मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी, म्हणजे ही पिढ्यानपिढ्या म्हणजे जन्मोजन्मी जी आलेली शत्रुत्व आहे ते शत्रुत्व कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी नष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे आणि त्या नष्ट झालं की तुम्हाला मानसिक शांतता भेटते. फिजिकली आणि मेंटली हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही फिजिकल म्हणजे आज दिवसभर मी कामातून आहे, काम केलेलं आहे, मी थकलो आहे, एवढा प्रवास करून आला आहे, फिजिकल झालं थकणं. पण मेंटली थकणं पण हे वेगळं असतं. आता फिजिकल तुम्ही थांबलात म्हणजे थकलात तर तुम्ही हात दाबू शकता, पाय दाबून घेऊ शकता, काहीतरी बॉडीवरती पेन किलर घ्या. पण व्हॉट इज आपण माइंड, तुमच्या मनाबद्दल काय, तुमचं मन हे शांत कधी होणार आहे. जर ह्या वादविवादामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की सकाळी झालेला वाद, ट्रेनमध्ये सकाळी झालेला वाद हा दिवसभर आपल्या डोक्यामध्ये चालू असतो आणि त्याचीच परिणती संध्याकाळी जेव्हा आपण घरी येतो तेच आपल्या बॅक ऑफ द माइंडमध्ये सुरू असतं. आणि चुकून जर घरामध्ये एखादा न आवडीचा पदार्थ बनला, न आवडीचा शब्द ऐकला तर तो संपूर्ण राग आपण घरामध्ये काढतो. म्हणजे बघा किती सर्कल आहे की सकाळी झालेला वाद त्याची परिणती आपण रात्री घरी काढतो. पण ह्याची आपल्याला जाणीवच होत नाही आहे की मी
आता मी ह्या गोष्टीसाठी भांडतोय, पण तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हे चालू आहे कंटिन्युअसली, की माझा असा वाद झाला होता, मी तिथे मागे करते किंवा मला त्याने हे केलं, मला त्याने हे केलं. ही गोष्ट आपल्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंडमध्ये चालू असते. दिवसभरामध्ये पुन्हा कामाचा लोड आहे, त्या कामाच्या लोडमध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही झालं आणि कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे काम व्यवस्थित झालं नाही. त्याचा बघा सकाळचा परिणाम दुपारी दिवसभर कामावर झाला. कामावर आल्यानंतर पुरं घरी तुमच्या परत तेच नकळत आलेले शब्द आहेत, मग चुकीचे शब्द असो किंवा जे आवडी नसणारे शब्द आलेले आहेत, त्याचा एकंदरीत परिणाम भांडणामध्ये होतो. मग अशा वेळी उपेक्षा भाव आहे, सोडून द्या, लेट इट गो, फॉरगिव्हनेस जाऊ दे, सोडा, लक्ष सोडून द्या. म्हणजे मानसिक शांतता ही खूप महत्त्वाची आहे, ही ते सांगितलेली आहे. जीवन आपलं छोटेच आहे, म्हणजे आपला जो परिवार आहे, आपला जो कुटुंब आहे, ते आपलं छोटं कुटुंब परिवारामध्ये आपल्याला प्रेमाने राहायचं आहे, ना की ह्या क्षुल्लक कारणामध्ये एकमेकांबद्दल द्वेष शत्रुत्व ठेवायचं आहे, हे ते दाखवत आहेत. तर ह्या गाथेचा सारांश हा असा आहे. आय होप आपल्याला मोठा व्हिडिओ बनवायचा नाही आहे, आपलं छोट्यामध्ये सांगण्यासारखं बरंच आहे गोष्टीमध्ये, पण लॉंग व्हिडिओ बनला की जास्त आपल्याला बरेच जण कंटाळतात. तर जेवढं सांगता येईल ह्या कथेमध्ये, ह्या गाथेमध्ये, आपली गाथा क्रमांक 6 आहे यमकवध, ह्या गाथेमध्ये तुम्हाला जेवढं काही सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही सर्वांनी नोट डाऊन केलेला आहे. आता आपण व्हिडिओ कंटिन्यू बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जसा वेळ भेटेल तसं करू आपण. पण ही गाथा तुम्हाला समजली आहे की नाही समजली आहे, प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण आपली कमेंट खूप महत्त्वाची आहेत, की जेणेकरून मला पुढचे आता थोडा माझा माईकचा प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला माहिती आहे बरेच दिवस झाले माईकचा प्रॉब्लेम आहे, तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. थोडा डिस्टर्बन्स आहेत आवाजाचा, कारण सराउंडिंग साऊंड जरा इथे जरा हे आहे, आपण लोकल एरियामध्ये राहत असल्यामुळे तो थोडा सराउंडिंग साऊंड आहे. पण आय होप तुम्हाला ही कथा समजली असेल. आपण बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, आणि आपला हा पाली भाषेचे वर्गाचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक मराठी घरापर्यंत म्हणजे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणून चॅनल शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले पाली भाषा म्हणजे बाबासाहेबांचं सुद्धा स्वप्न होतं की भारत मला बौद्धमय करायचं आहे. तर बौद्धमय करताना जी काही सुत्ता आहेत ती सर्व पाली भाषेमध्ये आहे. थेरवादीची जी सुत्ता आहे ती पालीमध्ये आहेत. त्या पाली भाषेचं माहिती तरी व्हायला पाहिजे लोकांना. तर हा प्रयत्न आहे आपला, की बाबासाहेबांचं एक विजन आहे ते पूर्ण करण्यासाठी एक छोटासा अल्पसा प्रयत्न आहे, की पाली भाषा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर तो प्रयत्न पोहोचवण्यासाठी आपण चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नवोध्याय.